शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सध्या राजकीय महानाट्य सुरू आहे. कोणता नेता काय बोलतोय, कोणता नेता कशा पद्धतीचं आश्वासन देतोय याकडे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचं लक्ष आहे. कर्जमाफी होईल की नाही यासाठी शेतकरी दररोज बातम्या बघतोय आणि काल बातम्या बघितल्यानंतर टाकळीमाळी या गावच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या यासाठी केली की त्याच्याकडे 8 गुंठे जमीन आहे. त्या जमिनीत काही पिकलं नाही. शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल यासाठी विरोधक जो लढतायत तो यशस्वी होईल या आशेने जो आहे विष्णू बातम्या बघत होता. मात्र काल रात्री मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबद्दल थोडी नकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर विष्णूंनी सरळ आपल्या शेतात जाऊन आत्महत्या केली. हे विष्णू बुरकुलचं घर आहे आणि शोकाकुल महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. त्यांची सगळं कुटुंब या ठिकाणी बसलेलं आहे आणि एकंदरीतच ज्याच्या घरामध्ये मृत्यू झाला असेल तिथं काय वातावरण असतं हे सांगण्याची गरज नाही. काल रात्री जवळपास 8-8:30च्या दरम्यान विष्णू बुरकुल या ठिकाणी पलंगावर बसून त्यांनी बातम्या बघितल्या आणि बातम्या बघितल्यानंतर त्यांची थोडी निराशा झाली, अपेक्षाभंग झाला असं त्यांच्या कुटुंबांचं म्हणणं आहे. बातमीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की शेतकऱ्यांना कर्ज माफ करणं सध्या तरी शक्य नाही. त्यामुळं विष्णू बुरकुल या ठिकाणी रात्री 9-9:30च्या आसपास उठले बातम्या बघितल्यानंतर आणि त्यांनी आपल्या पत्नीची साडी घेतली आणि याच घराच्या पाठीमागं शेती आहे त्या शेतीतल्या एका झाडाला गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली. शोकाकुल कुटुंब आहे. आपण त्यांची भावना समजून घेऊया. 2 मुलं आणि 2 मुली आहेत. हे कच्चे बच्चे या ठिकाणी आहेत. त्यांची विधवा पत्नी आहे. त्यांची आईही या ठिकाणी आहे. पण त्यांच्या ताई तुम्ही थोडं पुढे बसा. त्यांच्या भावना आपण समजून घेऊया. मीडियाला नेहमी असं म्हटलं जातं की मीडिया कुठेही जाऊन रिॲक्शन घेतो. मात्र या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांची भावना जाणून घेणं यासाठी महत्त्वाचं आहे की अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते आपण समजू शकतो आणि इतर विष्णूंचा बळी जाऊ नये यांच्या माध्यमातून आपण तशी भावना व्यक्त करू शकतो. म्हणून मी त्यांची प्रतिक्रिया घेतो. आई, मला एक सांगा, काय बोलले होते विष्णू? त्यांना कसलं टेन्शन होतं? त्याला टेन्शन कशाचं होतं, महिना फायनल काढलं होतं घराचं कर्ज. ते पहिल्यांदा भरलं आम्ही, 1.5 लाख रुपये काढलं होतं. मग ते आम्ही भरलं. मग मागून समजा पैसे जसे तानापाणी व्हायला लागले आमची, माल झाला नाही आम्हाला. ते माल झाल्यानंतर तानापाणी व्हायला लागले. ते लोकांना आम्हाला घराला हे लावलं, नोटीस लावलं. हां, मग नोटीस लावल्यानंतर मग आम्ही पैसे पाहायला गेला इकडं तिकडं देऊ भरू म्हणे. त्यानं म्हटलं आम्हाला बेजार केलं त्याला. मग त्यानं इकडून तिकडून पैसे आणून भरले ते आणि मग ते पैसे भरल्यानंतर मग त्याला त्या आम्ही काही घरात काही वाद नाही काही नाही. मग ते पैसे भरले. इथं माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत. विष्णूच्या नावावर सेंट्रल बँकेचं जवळपास 79,000चं कर्ज आहे आणि महेंद्र फायनान्सचंही जवळपास 47,000 रुपये कर्ज आहे आणि तीही नोटीस आलेली आहे. आई, काय शेती किती आहे तुम्हाला? काय शेती काय 9 गुंठे 7 गुंठे शेती राहिली फक्त. शेतीच नाही आम्हाला. काय पेरलं होतं शेती? काय गहू येतात का 4 आरे आला नाही. हां, 4 गुंठ्याची आहे. पिकलं नाही काहीच? पिकलं गहू आहे त्याच्यामध्ये 4 गुंठ्यात. 4 गुंठे. हां, मग काही नाही माल. बरं. काय बँकेची नोटीस आल्यामुळे तुम्हाला काय बोलले होते? बँकेवाले नाही बोलले आम्हाला. आम्ही काय केलं ते यज भरलं आणि खालीवर करून घेतलं ते खाली बरं. हां, पण हे ना त्याला ताण द्यायला महिना फायनान्स वाल्यानं. अच्छा, प्रायव्हेट. हां, विष्णूच्या पत्नी या ठिकाणी आहेत. काहीतरी म्हणजे बोलले असतील की ताण येऊ लागलाय, पैसे नाही भरायला. काय बोलले ना? त्यांची भावजई आहे या ठिकाणी. ताई, काय ताण होता त्यांच्यावर? कारण आपण कर्जाचाच ताण होता. आपलं महेंद्र फायनान्सचे पैसे भरले. त्याच्यानंतर मग हे सेंट्रल बँकेचं कर्ज मग ती कुठून आणली काय आणली ती काही आम्हाला माहित नव्हतं. मग त्याच्यामुळे त्यांनी असं केलं हे माहीतच नाही. रात्री बातम्या ऐकल्या, बातम्यावर कर्जमाफीचं काही सांगितलंच नाही मंत्र्यांनी.
मग बरं, त्यांनी काय बोलले. बातम्या तुमच्यासोबत बघत बसले होते? हा आमच्या सोबत बातम्या बघत होते. त्याच्यावर काही कर्जमाफीच सांगितलंच नाही. हम्म. मग ते उठून गेले. मग रात्री त्यांचं त्याला माहित मग काय केलं काय नाही. किती वाजता गेले ते घरून? 8:30ला. उठून गेले? हा 8ला. अच्छा, जाताना तुम्हाला काय म्हणले नाही की शेतावर? हा? संडासला चाललं म्हणलं. हा. संडासला म्हणून जाईल ते. बरं. पण मग मी कसं काय येणं तुम्ही पोरामध्ये बसतो कुठं हिंडतो. हं? मग आम्ही सगळे पाहायला गेलो. हम्म. अरे काही वातावरण घातलं काहीच नाही. पण ते कर्जामुळे त्यांना काय कोण पैसे आणले. हम्म. काय बोलले होते नंतर जाताना? जाताना काही नाही बोलले. ते हेच आपलं ताण आहे म्हणे माझ्या डोक्याला. आता देणं जास्त भरपूर झालं म्हणे. लोक परेशान करू राहिले. त्याच्यामुळं मग कर्ज काही माफ होईल नाही. महिंद्रा फायनान्सचे ते भरले म्हणे काही. पण मग नोटीस आलतं घरात शील लावलं होतं. मग तेच ताण असं द्यायला गेले आणि बस परत आलेच नाही. मग अच्छा, एकंदरीतच आपण बघू शकतो विष्णू बुरकलच्या तणावात होते मागचे 2 दिवस. ते नेमकं आपल्या मित्रांसोबत ते काय बोलले का, किंवा त्यांच्या मित्रांना त्यांनी काय बोलून दाखवलं होतं का, याविषयी आपण समजून घ्या. एकंदरीतच कुटुंबाचा आपण या ठिकाणी प्रतिक्रिया बघितलेली आहे. आणि 8 गुंठे शेतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काय पिकलं नाही. घर कर्ज घेऊन बांधलेलं आहे आणि घरावर नोटीसही लागलेली आहे. एकंदरीत ग्रामीण भागामध्ये या गोष्टीला खूप सिरियसली घेतलं जातं, मान अपमानाशी जोडलं जातं. त्यामुळेच खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मागच्या ज्या आत्महत्या झाल्या त्या इज्जतीला इब्रतीला घाबरूनच होतात. आता बघूया की विष्णूंच्या नेमकं मित्रांशी काय बोलणं झालेलं आहे, त्यांच्या मित्रांशी त्यांची काय चर्चा झालेली आहे. टाकळीमाळी या गावातील विष्णू बुरकुल या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे. कर्जामुळे तो वैतागलेला होता. कर्ज दिलेल्या बँकेने त्याच्या घरावर नोटीस लावली होती. इतर वेगवेगळे पैलू समोर आल्याने विष्णूची आत्महत्या झाली. नेमकी विष्णूने आत्महत्या का केली, त्याचे आप्तेष्ट असतील, गावातील मैत्रीचे संबंध असतील काही लोकांशी, त्यांच्याशी नेमकं त्याचं बोलणं काय झालं होतं, किंवा त्याच्या काय भावना होत्या, त्याच्या वागण्या बोलण्यात काय फरक पडला होता का, याविषयी आपण गावकऱ्यांशी चर्चा करू. त्यांचे काही मित्र आहेत विष्णूचे या ठिकाणी. हा सगळा धुंडाळा करण्यामागचं एकमेव कारण आहे की आत्महत्या करण्याच्या आधी शेतकऱ्यांच्या वागणुकीत, बोलण्यात बदल होतो. तो बदल आपल्या जर लक्षात आला तर आपण ती आत्महत्या नक्की रोखू शकतो. नेमकी विष्णूची आत्महत्या का झाली याविषयी बोलण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत. दादा, मला एक सांगा, तुम्ही मला आता बोलता बोलता सांगितलं की विष्णूने तुम्हाला फोन केला होता, तर काय फोन केला होता, काय बोलणं झालं? त्यांना मला असा फोन केला 15 तारखेला 7 वाजता का बाबा मी इकडं चिकाट आणला आहे म्हणे आणि माझ्या माझ्या लोचे खूप झाले आणि मी फाशी घेणार. त्याला मी म्हटलो फाशी किती नको घेऊ, तू गावात ये, गावात आल्यानंतर आपण काहीतरी करून बैठक घेऊन तुपले हे भेटायचे प्रयत्न करू. त्याच्यानंतर दुसऱ्या सकाळी फोन लावला तर मोबाईल शिवतो मोबाईल. पण का आत्महत्या केली असेल त्याने? कारण गावातले लोक एकमेकांना सगळे ओळखतात. हा ओळखतो म्हणजे मला बोललाच ना. पण मी म्हणलं तू गावात ये, आता तू मी लग्नात आहे, तू तिथं आहे, संध्याकाळी आल्यावर भेट किंवा सकाळी भेट. सकाळी त्याला मोबाईल लावला गेला, त्याचा मोबाईल शिवजा. सकाळपासून मी 10-12 लावलं, त्याची आई आणि मी त्याच्या घरी बसून 10-12 मोबाईल लागला, मोबाईलच लागत नाही. आणि ते रात्री का शिकायला काय आलं काही कल्पना. अच्छा, पण विष्णूबद्दलची काय माहिती, खडानखडा माहिती असेल, गावातले एकमेकांच्या सगळ्यांना माहिती असते. काय अडचण होती, तो कशा पद्धतीनं त्याचं घर चालत होतं? मेन कर्जाचंच कारण होतं. आणि दुसरी गोष्ट 4-5 वर्ष ना शेती पिकत नव्हती आणि घराला कर्ज काढलं होतं. तर कर्ज भरण्याच्या वेळेस दरवेळेसच अडचण यायची. 6 महिन्याला हप्ता राहायचा आणि प्रायव्हेट फायनान्स असल्यामुळे ते दरवेळेसच लॉक लावायची, नोटीस लावायची, कोर्टातून नोटीस आणायची, अशा धमक्या कायमस्वरूपी यायच्या त्याला, विष्णूलाच. आणखी बी काही आहे कर्जावाले, विस्तार फायनान्सवाले ते. पण त्याच्याकडे 8 गुंठे शेती होती, तर काय पेरलं होतं यंदा, काय आलं होतं? यंदा बाजरी आणि आता गहू पेरलेला आहे, थोडं आलं आहे. हां, गहू तर पाण्यामुळे थोडा कमी झाला. पण त्याच्यात काय कर्ज फिटू शकलं असतं त्याचं? नाही, त्याच्यात काही विषय नाही. शेतीमध्ये कर्जच भेटू शकत नव्हतं. मला एक सांगा कृष्णा, गावामध्ये किती टक्के लोकांवर कर्ज आहे आणि लोकांच्या वागण्यात काय परिणाम होतोय का? असं आत्महत्या झाली किंवा नोटीस आल्या की कसं वागतो शेतकरी? पहिलं बँकी काय करतात, नोटीस देतात. नोटीस दिल्यानंतर तो धास्तावून जातो. धास्तावून गेल्याच्या नंतर मग तो शेतकरी काय करतो, पाहुण्यारावळ्याकडे जातो, त्यांच्याकडे बी पैसा नाही राहत. कारण की सगळे शेतकरी आहे. शेतकरी वर्ग आता हे कापसाला भाव नाही आहे,
त्या कापसाला भाव नसल्यामुळं सोयाबीनला नाही आहे, कोणत्याही कडधान्याला नाही, तुरीला भाव. तुरीला बी नाही आहे, तुरीचं बी तसंच केलेलं आहे, त्याला बी छान्य लय मोठं केलेलं आहे. आणि याच्यामुळं तो मेटा खुटीला आलेला आहे. आणि हे कर्ज भरायचं कुठून भरायचं असं तो पंचायतीत पडतो. आणि शेतकरी आशा लावून राहते का बाबा आता हे सरकार कर्ज माफ करीन म्हणून. हे 2 दिवसांना 3 दिवसांना आम्ही टीव्ही बघतो का बाबा शेतकरीचं कर्ज माफ करीन हे शासन. पण हे सगळ्या विरोधात जाऊन आता हे म्हणते का शेतकरी मतदान करतो, तर आम्ही आशानं मतदान केलं तुम्हाला, इथून मोहर मतदान करणार नाही हे आम्ही तुम्हाला 100% सांगतो. एक वेळेस चूक झाली आमच्याकडून, आता मग इथून मोहर मतदान करणार नाही तुम्हाला. कमळ या निशाणीला कधीच मतदान करणार नाही आम्ही, असं वचन देतो आजपासून. तुमच्यामुळं आमचा एक माणूस मेलेला आहे, आणि हा मेलेला आहे याचं कारणीभूत बी मुख्यमंत्रीच आहे, हे जबाबदार आहे. 2 दिवसात जरा हे झालं असतं, कर्जमाफी झाली असती, तर आमचा हे विष्णू बुरकुल आज मेला नसता. आज विष्णू बुरकुलच्या आत्महत्येचं समर्थन करण्याचं कोणीच कारण नाही. मात्र हा शेतकरी हे पाऊल का उचलतो हेही जे आहे ना, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. आम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे, राज्यकर्त्यांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे, सरकारला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 8 गुंठे बुरकुलेची जमीन होती. आता त्याच्या शेतीमध्ये जाऊन आपण नेमकी त्याच्या शेतीची काय अवस्था आहे, त्याला पाण्याची त्या ठिकाणी सोय होती का, कशा पद्धतीने त्याने कर्ज घेतलेलं आहे हेही बघूया. आता जाऊया आपण मयत विष्णूच्या शेतीवर. आपण बघितलं टाकळीमाळी गावामधील लोकांच्या भावना, विष्णू बुरकुलच्या कुटुंबाच्या भावना, शेतकरी नेमका आत्महत्या का करतो याबद्दलचे मतमतांतर आहेत. मात्र विष्णू बुरकुलच्या माध्यमातून मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की शेतकरी आत्महत्या का करतो. आता मी आहे विष्णू बुरकुलच्या या 8 गुंठे शेतीजवळ आलेलो आहे. ही जी आहे फक्त वाळलेलं जे गहू आहे तो गहू पूर्णपणे विष्णू बुरकुल या शेतकऱ्याच्या 8 गुंठेवरचा गहू आहे. आणि हा गहू पूर्ण आता काढणीला आलेला आहे, वाळलेला आहे. जास्तीत जास्त 2 क्विंटल जे आहे गहू या ठिकाणी होऊ शकतो त्याचा. 2 क्विंटल म्हणजे बाजारामध्ये भाव त्याचा 1,500 रुपये आहे. म्हणजे 2 क्विंटलचे फक्त 3,000 रुपये होतील. त्याच्यावर 3 लाखाचं कर्ज होतं आणि हे फक्त 3 लाखाचे गहू कसं कर्ज फेडणार, घरातल्या कच्च्या बच्चांना काय खाऊ घालणार, हा प्रश्न त्याच्या समोर होता. बँकेचं कर्ज कसं फेडायचं, हप्ते कसे फेडायचे, लहान मुलांना कसं पोसायचं, एक नाही अनेक चिंता विष्णूच्या मनामध्ये होत्या. एकंदरीतच त्याचं 14 गुंठ्यावर काय काय होतं. इकडे मामा आहेत त्यांचे विष्णूचे आपल्यासोबत. मामा मला एक सांगा की विष्णूकडे किती शेती होती, ही 6 गुंठे कधी दिली आणि 8 गुंठेमध्ये काय सध्या परिस्थिती? हे 6 गुंठे मागच्या 6 महिन्यात दिली. आणि फायनान्सचे हप्ते भरासाठी महिंद्रा फायनान्सचे ते माझ्याकडे आला, म्हणे मामा फायनान्सचे हप्ते भरा लागते. त्याला नाही लाजे. मग ते सरपंच ते आले, ते म्हणे आपल्या 6 गुंठे जमीन विका लागते. म्हणलं हे विकल्यानंतर बराबरी होईल का, ते मग ते फायनान्सवाल्याकडे तडजोड केली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याने 6 गुंठे विकून फायनान्सचे हप्ते भरले. आणि मला त्याने झोपात ठेवलं किंवा नंतर आम्ही सुरुवातीलाच सगळे हप्ते भरले असते ना. जर फायनान्सवाल्यानं पुन्हा डिटेल दिलं असतं तो यांकडे 2 लाख आहे 3 लाख आहे. बरं, एकूण शेतीपैकी आता त्याच्याकडे एकूण शेती किती होती, विकली किती आणि त्याच्याकडे किती आहे? आता त्यांच्याकडे हे 6 आणि 8 गुंठे बाकी आहे. 6 विकले, 6 विकली आणि आता फक्त 8 गुंठे बाकी राहिली. आणि 8 गुंठ्याची सुद्धा ही सरपावती त्यानं 3-4 दिवसापूर्वी करून दिली. म्हणजे ही 8 गुंठे ही गहाण आहे शेती? गहाण आहे. अच्छा. त्याचा काही तपास लागला नाही अजून, पण ते औरंगाबादला एक त्याची रष्टी होऊन पडलेली आणि त्याला सह्यासाठी त्याला शेतकरी ते पाहत होती सह्या करून घ्यायसाठी. तो काही सापडला नाही आणि त्याने मग नंतर हे आत्महत्या करायचा प्रयत्न केला. मला सांगा, आता 8 गुंठेवर गहू उभा आहे, त्या गव्हाचे किती पैसे भेटले असते विष्णूला? ह्या गावाचे आता 3,000 रुपये, एक 2 क्विंटलच्या पुढे गहू होणार नाही. हा त्याला खर्चच आहे 3,000 रुपये. आणि आता 2 क्विंटल गहू होईन आणि फेडिंग काय, तो खाईन काय. अच्छा, त्याला पर्यायच नव्हता ना. आता बघितलं आपण त्याच्या शेतावर नेमकं विष्णूने शेवटचा श्वास ज्या ठिकाणी घेतला त्या झाडाखाली जाऊन आपण काही गोष्टी लक्षात घेणार आहोत. जाऊया आपण तिथं. विष्णू बुरकुल या तरुण शेतकऱ्यानं रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान बातम्या बघितल्या. त्या बातम्यांचा परिणाम त्याच्यावर झाला असं त्याच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे. तो बायकोचं साडी घेऊन निघाला. तो ज्या रस्त्याने निघाला त्याच रस्त्यावर मी चाललेलो आहे. याच रस्त्याने विष्णू बुरकुल रात्री 9च्या दरम्यान आपल्या शेतीमध्ये आला. तो या रस्त्यावरून चालताना त्याच्या मनात काय विचार असतील, कारण त्यांनी आत्महत्या करण्याचा तो विचार केला.
त्याच्या मनात नेमकं काय चाललं हे मला सांगता येणार नाही. मात्र डोक्यावर 3.5 लाखाचं कर्ज असताना तो आत्महत्येसाठी जात असेल तर आपण एक अंदाज करू शकतो. त्याच्या मनात हे चाललं असेल की माझ्या मुलाबाळांचं काय होईल, माझ्या बायकोचं काय होईल, हे कर्ज कसं फिटेल. मात्र त्याला कुठलाच पर्याय यामध्ये दिसला नाही, म्हणून त्यांनी आत्महत्या केली. याच रस्त्याने तो विचार करत आला असेल. आणि हे शेत आहे, हे त्याचं शेत आहे आणि या शेतामधील हे याचं चिंचेचं झाड आहे. या झाडाच्या फांदीलाच त्यांनी जी आहे आत्महत्या केलेली आहे. बायकोची साडी आणली रात्री आणि ती साडी चिंचेच्या या झाडाला बांधून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. विष्णूच्या मनात अनेक प्रश्न असतील, विचारांचा गदारोळ असेल. या सर्व प्रश्नांची उकल त्याच्याकडून होत नव्हती, त्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या कुटुंबाचं म्हणणं आहे आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मला नेमकं समजून घ्यायचं, माझ्यासोबत एक तरुण शेतकरी आहे, कृष्णा पवार. याच्याही डोक्यावर 10 लाखाचं कर्ज आहे. नेमकं या कर्ज असताना शेतकऱ्याच्या मनामध्ये काय विचार येतात, शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार काय येतो? कृष्णा, मला एक सांग, तुझ्यावर 10 लाखाचं कर्ज आहे, काय विचार येत असतात नेमके? विचार म्हणजे निसर्ग साथ देत नाही. 2 वर्ष 3 वर्षापासून लगातार दुष्काळ आहे. दुष्काळ आल्यानंतर थोडाफार मालदार आला तर गारपीट होऊन जाते. गारपीट झाल्यामुळं म्हणजे पीक पूर्ण चाललं जातं. बँकेच्या नोटिसा येतात आणि त्याच्यामुळं ताण येतो शेतकऱ्याला. मग ते काय करतात, शेतकरी म्हणजे स्वतः मी शेतकरी जे, त्याच्यामुळं मी अडचणीत आलेलो आहे नोटिसा दिल्यामुळं. मग विचार येतो का बाबा या सरकार तर आपल्याला याच्यात काही देत नाही, नुकसानीचं काही पंचनामे होत नाही, काही नाही. थोडेफार मदत होती, त्याच्यात 10 आणि 15 हजारात काय कर्ज थोडी भरल्या जातं. बरं, तुझ्या मनात विचार नाही आला की आपल्याला 10 लाखाचं कर्ज फेडायचं, ते होईना झाले, आत्महत्या करून टाकू? नाही, आत्महत्या करणार नाही. आत्महत्या आम्ही करणारच नाही. म्हणजे कहून का आम्ही लढा देऊ, इथून मोर असा लढा देणार आहे. नाही पिकलं तरी बी आम्ही लढा देऊ का बा, आज नाही उद्या नाही परवा कधीतरी होईनच आमचं, काहीतरी भरल्या जाईल किंवा सरकार माफ करीन. याच्यातून पाहू आता काय जो मार्ग हे होईन. आम्हाला आशा आहे अजून कर्जाची का थोडंफार सरकार भरेलच आमचं, असं वाटतं. विष्णूनं आत्महत्या का केली, ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया. विष्णूवर महेंद्र फायनान्सचं 1.5 लाखाचं कर्ज होतं. 1.5 लाखाचं कर्ज व्याजामुळं 5 लाखापर्यंत गेलं. कर्जफेडीसाठी महेंद्र फायनान्सनं विष्णूच्या घराला टाळं ठोकलं होतं. कर्जामुळं विष्णूचा संसार उघड्यावर पडला होता. विष्णूवर सेंट्रल बँकेचं 79,000 रुपयाचं कर्ज होतं. खाजगी सावकाराचाही कर्जाचा 50,000चा फास विष्णूला होताच. विष्णूनं कर्ज घेऊन विहीर खोदली, मात्र आता विहीर कोरडीच. विष्णूकडे केवळ 14 गुंठे शेती होती. कर्जफेडीसाठी 6 गुंठे शेती त्याला विकावी लागली. विष्णूला 8 गुंठे शेतात फक्त 2 क्विंटल गव्हाचं उत्पन्न झालं. येणाऱ्या काळामध्ये आत्महत्या होणार नाहीत याची हमी कुणी देऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारलं की कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्यांची आत्महत्या होणार नाही याची हमी देता येईल का? मुख्यमंत्र्यांना संबंध शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की नोटाबंदी भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केली, नोटा बदलल्यानंतर भ्रष्टाचार होणार नाही याची मुख्यमंत्री हमी देतील का? आता या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. पहा फक्त IBN लोकमत.